प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला गौरव आणि महिमा देतो. परमेश्वर को महिमा और गौरव देता हूं. पुन्हा एकदा त्याच्या चरणाकडे प्रभूचा शब्द ऐकण्यासाठी प्रभूने आम्हाला मौका दिला आहे. फिर एक बार उसके वचन को सुनने का मौका प्रभु ने हमें दिया. जितके दिवस तो आम्हाला देत आहे, जे दिवस, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. जितने भी दिन वो हमारे जीवन में जोड़ रहा है उसके लिए हम उसे धन्यवाद देंगे. संकट, दुःख आणि वादळ वारे हे येत राहणार आहेत. और संकट और दुख और आंधी तूफान आते रहेंगे. आणि त्यामध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे. और ऐसी स्थिति में हमें बने रहना है. ती आमच्या नाशासाठी नाहीत. क्योंकि वो हमारे नाश के लिए नहीं. ती अचानक येऊ दे या कशाही प्रकारे येऊ द्या. वो अचानक आए या जिस किसी तरीके से आए, परंतु ती आमच्या नाशासाठी नाहीत, लेकिन वो हमारे नाश के लिए नहीं है. तर आमच्या प्रभूच्या चरणाकडे जाण्यासाठी आहेत. लेकिन परमेश्वर के चरणों के पास जाने के लिए. यामधून देवाचा शब्द आम्ही गेल्या दिवसात पाहिला और हमने गए दिनों में इस वचन से सुना. आणि यहोयाकीम याच्या कारकिर्दीमध्ये या गोष्टी घडल्या. और यहोयाकीम जो राजा था उसके समय में कुछ बातें हुई. आणि त्याच्या सुरुवातीला प्रभूचं वचन यिर्मया संदेष्टाकडे आलं होतं. और शुरुआत में यिर्मयाह के पास परमेश्वर का वचन आया. आणि त्याच बंदिवानात गेलेल्या लोकांना प्रभू काहीतरी प्रगट करत आहे. और जो बंधन में जो पड़े हुए लोग थे उनके लिए प्रभु कुछ प्रकट करता है. आणि परमेश्वर म्हणत होता, तुम्ही जे बंधनात गेले त्यांच्या हितासाठी मी झटेन. और जो बंधन में गए उनकी भलाई के लिए मैं कार्य करूंगा, ऐसे परमेश्वर ने कहा. मी त्यांच्यावर दृष्टी ठेवीन, कि मैं उन पर अपनी कृपा दृष्टि रखूंगा. मी त्यांचं सहाय्य करीन. और उनकी सहायता करूंगा. अनेक गोष्टी त्याविषयी आम्ही पाहिल्या. और बहुत सारी बातें इसके बारे में हमने देखी. मी त्यांना परत आणीन, मैं उन्हें लौटा लाऊंगा. मी त्यांना बांधीन, मैं उन्हें बांधूंगा. मी त्यांना लावीन मैं उन्हें लगाऊंगा. आणि ते मला ओळखतील असं हृदय मी त्यांना देईन. और वो मुझे पहचान पाए ऐसा दिल में उन्हें दूंगा. आज आम्ही एस्केलाच्या पुस्तकातून पाहणार आहोत. और आज हम एहेजकेल की किताब से देखेंगे. दुसरा अध्याय आणि त्याचे 1 ते 2 वचन आपण पाहूया. दूसरा अध्याय और 1 और 2 वचन हम देखेंगे. आणि त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, तू आपल्या पायावर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन. मग तो माझ्याशी बोलला. तेव्हा आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश करून मला माझ्या पायावर उभे केले. तेव्हा मी माझ्याशी बोलणाऱ्याचे बोलणे ऐकले. उसने मुझसे कहा, हे मनुष्य के संतान, अपने पाँव के बल खड़ा हो और मैं तुझसे बातें करूँगा. जैसे ही उसने मुझसे ये कहा, त्यों ही आत्मा ने मुझ में समा कर मुझे पाँव के बल खड़ा कर दिया. और जो मुझसे बातें करता था मैंने उसकी सुनी. हा संपूर्ण अध्याय आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा अध्याय. और इस पूरे दूसरे अध्याय में हम देख सकते हैं एक रत्नमाला, एक सुविचार, एक चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. कि कुछ अच्छे विचार, कुछ अच्छी बातें हम यहाँ पर देख सकते हैं. आणि हेच केल त्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विशेष करून पवित्र आत्म्याविषयी बोलत आहे. और एहेजकेल की किताब में पवित्र आत्मा के बारे में हम ज्यादातर सुनेंगे. नंतर जर आपण यशायाच्या पुस्तकात जर पाहिलं, और यशायाह की किताब में अगर हम देखें, यशाय पुत्राविषयी जास्त लिहित आहे. यशायाह जो है वो पुत्र के बारे में ज्यादा लिखता है. तर देवाचं वचन हे पवित्र आत्म्याद्वारे पवित्र आत्म्याविषयी हेजकेल जास्त लिहित आहे. और एहेजकेल जो है वो पवित्र आत्मा के बारे में ज्यादा लिखता है. दुसरा शास्त्र भाग यशायाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 1 ते 9 वचन. और यशायाह की किताब उसका 6ठा अध्याय 1 से 9 हम पढ़ेंगे. त्याच्यातून काही वचन मी वाचतो. उसमें से कुछ वचन मैं पढ़ता हूँ. आणि त्याच्या वरच्या बाजूस सराफीन उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोने ते आपले मुख झाकी, दोहोने तो आपले पाय झाकी आणि दोहोने तो उडे. आणि ते एकमेकाशी मोठ्याने बोलत म्हणाले, सैन्याचा यहोवा पवित्र 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 आहे, सगळी पृथ्वी त्याच्या तेजाने भरली आहे. तेव्हा मोठ्याने बोलणाऱ्याच्या शब्दाने द्वाराच्या उंबऱ्याचे पाये हालले आणि मंदिर धुराने भरले. यशायाह की किताब उसका 6ठा अध्याय 1 से मैं पढ़ रही हूँ. जिस वर्ष उजिया राजा मरा, मैंने प्रभु को बहुत ही ऊंचे सिंहासन पर विराजमान देखा और उसके वस्त्र के घेरे से मंदिर भर गया. उससे ऊंचे पर सराब दिखाई दिए. उनके 6 पंख थे. 2 पंखों से वे अपने मुंह को ढांपे थे और 2 से अपने पाँवों को और 2 से उड़ रहे थे. वे एक दूसरे से पुकार पुकार कर कह रहे थे, सेनाओं का यहोवा पवित्र 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 है, सारी पृथ्वी उसके तेज से भरपूर है.
तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यशयाला प्रभूचं दर्शन, स्वर्गीय दृष्टांत, स्वर्गातलं दर्शन त्याला प्राप्त झालं. और यहाँ हम देखते हैं कि यशायाह ने एक स्वर्गीय दर्शन देखा. आणि ते कधी झालं, और ये कब देखा, केव्हा झालं त्याला, ये कब हुआ? जेव्हा उज्जिया राजा मेला और जब उजिया राजा मर गया त्यावेळेला यशयाला स्वर्गीय दृष्टांत प्राप्त झाले. उस समय यशायाह को स्वर्गीय दृष्टांत हुए. आणि त्याने उंच आणि उंचावलेल्या पर्वतावर प्रभूला आणि प्रभूचं तेज आणि प्रभूचे दूत पाहिले. और उसे ऊंचे पर्वत पर प्रभु को और उसकी महिमा को और उसके दूतों को देखा. ज्या वेळेला आमच्या जीवनातील हा राजा मरून जातो, जब हमारे जीवन में ये राजा मर जाता है ही खबे निघून जाते, और ये घमंड जो है निकल जाता है, ज्या वेळेला हा भरवसा जगावर भरवसा ठेवलेला आहे तो आमच्या जीवनातून निघून जातो, और जो दुनिया पे भरोसा हम रखते हैं वो भरोसा जब निकल जाता है, तेव्हा प्रभूचा साक्षात्कार, प्रभूचा दृष्टांत, प्रभूचं वचन प्राप्त होते. उस समय परमेश्वर का दर्शन और परमेश्वर का वचन हम पाते हैं. या उज्जिया राजा मेल्यानंतर यशायाने हे दृष्टांत पाहिला. और उजिया के मरने के बाद यशायाह ने ये दर्शन देखा. यशायाच्या जीवनामध्ये प्रभूचं दर्शन त्याला प्राप्त झालं. और यशायाह के जीवन में उसे परमेश्वर का दर्शन पाया. दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळतं, त्याने वरच्या बाजूस सराफीन पाहिले और दूसरी बात हम देखते हैं कि उसने ऊंचे पे सरापों को देखा. आणि ते मोठ्याने बोलत आणि स्तुती गायन करत होते. और वे पुकार पुकार कर स्तुति के गीत गा रहे थे. स्वर्गामध्ये देखील प्रभूचे दूत आणि सराफीन हे मोठ्याने स्तुती गायन करतात. और स्वर्ग में परमेश्वर के दूत और सराप ये परमेश्वर की स्तुति गीत गाते हैं. परंतु आज या पृथ्वीवर प्रभूला मोठ्याने स्तुती स्तवन करणारे त्याचे लोक मिळत नाहीत. लेकिन आज इस धरती पर परमेश्वर की स्तुति ऊंचे स्वर से गाने वाले लोग नहीं मिल रहे हैं. तर आपण पाहणार आहोत यशायाच्या सेवेला ज्या वेळेला सुरुवात होण्यापूर्वी देवाने त्याला दर्शन दिलं. और हम देखते हैं कि यशायाह की सेवकाई शुरू होने से पहले ही परमेश्वर ने उसे दर्शन दिया त्याला प्रकटीकरण प्राप्त झालं और उसे एक प्रकाशन हुआ. आणि स्वतःविषयीचं दर्शन, स्वतःविषयीची स्थिती त्याला प्राप्त झाली. और उसे खुद की स्थिति क्या है वो समझ गई. तर यशायाचा हा 6वा अध्याय 1 ते 9 वचनात आपल्याला पाहायला मिळतं. और यशायाह के 6 अध्याय में 1 से 9 वचन में हम देख सकते हैं प्रभूचं दर्शन त्याला प्राप्त झालं. कि परमेश्वर का दर्शन उसे पाया. प्रभूचे सराफीन आणि दूत स्तवन करत असलेले त्याला पाहायला मिळाले. और परमेश्वर के दूत और सराब जो है जो स्तुति गान कर रहे हैं उन्होंने देखा. त्याला सेवेसाठी सुरुवात करण्या अगोदर या गोष्टी त्याच्या जीवनात घडल्या. और सेवकाई की शुरुआत होने से पहले ये दर्शन उसने देखा. तर त्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी पाहायला मिळतात. तो इससे उसके जीवन में 3 बातें हम देख सकते हैं. पहिले प्रथम त्याचा स्वतःचा अमंगळपणा, अशुद्धता. सबसे पहले उसे महसूस हुआ कि वो कितना अशुद्ध है और परमेश्वर की उपस्थिति में कितना कम है. नंतर त्याच्या सेवेला, तो परमेश्वराच्या सेवेला अपात्र आहे हे त्याला स्पष्ट झालं. और वो ये जान गया कि वो परमेश्वर की सेवा करने के लायक नहीं है. आणि नंतर त्या परमेश्वराने त्याला त्याच्या लोकांमध्ये बोलावलं काम करण्यासाठी. और परमेश्वर ने उसे ऐसी स्थिति में उसी के लोगों के बीच में कार्य करने के लिए उसे बुला लिया आणि त्याला त्याच्या लोकांमध्ये पाठवलं. और उसके लोगों के बीच में उसे भेजा. तर तिसरा व्यक्ती आपण पाहणार आहोत तीसरी बात हम देखेंगे इर्मयाच्या पुस्तकामध्ये. तीसरे व्यक्ति के बारे में हम देखेंगे यिर्मयाह की किताब में. पहिला अध्याय 4 आणि 5व्या वचनात. पहला अध्याय 4 और 5वीं आयत. परमेश्वराने त्याला ज्या वेळेला बोलवलं जब परमेश्वर ने यिर्मयाह को पुकारा त्यावेळेला त्याच्या जीवनात कोणती गोष्ट घडली, उसके जीवन में क्या हुआ, परमेश्वर काय बोलतो, परमेश्वर क्या कहता है. पहिल्या अध्यायाच्या काही वचन आपण पाहणार आहोत. पहले अध्याय के कुछ वचन हम देखेंगे. 4 आणि 5. नंतर यहोवाचे वचन माझ्याजवळ आले. ते म्हणाले, मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी तुला जाणले आणि तू गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्राकरिता भविष्यवादी म्हणून नेमले आहे. तब यहोवा का ये वचन मेरे पास पहुंचा, गर्भ में रचने से पहले ही मैंने तुझ पर चित्त लगाया और उत्पन्न होने से पहले ही मैंने तेरा अभिषेक किया.
मैंने तुझे जातियों का भविष्यद्वक्ता ठहराया। देवाच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं, और परमेश्वर के वचन में हम देख सकते हैं, इर्मयाला ज्या वेळेला परमेश्वराने पाचारण केलं, जब परमेश्वर ने यिर्मयाह को बुलाया तेव्हा परमेश्वर त्याला सांगतो तो परमेश्वर उससे कहता है की तू उदरात निर्माण करण्यापूर्वी मी तुला जाणलं कि गर्भ में रचने से पहले ही मैंने तुझ पर चित्त लगाया आणि गर्भातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केलं. और गर्भ से उत्पन्न होने से पहले ही मैंने तेरा अभिषेक किया मी तुला राष्ट्राकरिता भविष्यवादी म्हणून नेमलं आहे. और जातियों का भविष्यद्वक्ता मैंने तुझे ठहराया है। तर या 3 गोष्टी यिर्मयाच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतात. तो यिर्मयाह के जीवन में ये 3 बातें हम देख सकते हैं। आणि परमेश्वराकडे तो अशा रीतीने बोलतो. और वो परमेश्वर से यूं कहता है, 6व्या वचनामध्ये तो म्हणतो, 6ठी आयत में वो कहता है मी कसं बोलावे हे मला ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. कि मैं तो बोलना भी नहीं जानता क्योंकि मैं लड़का ही हूँ। तर या ठिकाणी यिर्मयाची स्थिती आपल्याला पाहायला मिळतं. तो यहाँ यिर्मयाह की स्थिति हम देख सकते तर हैं। तिसरा व्यक्ती आपण एहेजकेला विषयी आज पाहत आहोत. और तीसरी व्यक्ति जो हम देखेंगे वो है यहेजकेल। हा, एहेजकेला मध्ये आपल्याला 9 विशेष गुणधर्म त्याची आवश्यकता त्याला आहे हे पाहायला मिळतं. और यहेजकेल की किताब में हम देखेंगे कि उसके जो 9 बातें जो उसके जीवन में होनी जरूरी थी वो हम देख पाते हैं। ज्या वेळेला परमेश्वराने यशायाला बोलवलं, जब परमेश्वर ने यशायाह को नियुक्त किया त्यावेळेला यशाया त्याला प्रत्युत्तर काय देतो? तब यशायाह उसे क्या कहता है? यशायाच्या जीवनात त्याला प्रभूचं दर्शन झालं जब यशायाह ने दर्शन पाया आणि प्रभूचं सराफीन आणि प्रभूचे दूत स्तुती करत असताना त्याने पाहिले, और सारे स्वर्गदूतों को और सरापों को स्तुति गीत गाते हुए उसने देखा, त्या ठिकाणी तो म्हणतो, हा मी येथे आहे. तब वो कहता है कि हाँ मैं यहाँ पर हूँ। 6व्या अध्यायाच्या 8व्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं, यशायाह 6:8 में हम देख सकते हैं, मग मी प्रभूचा शब्द ऐकला, तो मला म्हणाला, मी कोणाला पाठवू आणि आम्हासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, या ठिकाणी यशाया म्हणतो, तेव्हा मी म्हणालो, मी येथे आहे, मला पाठव. तेव्हा तो मला म्हणाला, तू जाऊन या लोकांना सांग. 8 आणि 9. यशायाह 6:8 और 9 में पढ़ रही हूँ। तब मैंने प्रभु का ये वचन सुना, मैं किसको भेजूं और हमारी ओर से कौन जाएगा? तब मैंने कहा, मैं यहाँ हूँ, मुझे भेज। उसने कहा, जा और इन लोगों से कह। आज परमेश्वर आम्हाला दर्शन देत आहे, प्रकटीकरण देत आहे, त्याची वचन देत आहे. आज परमेश्वर हमें दर्शन देता है, प्रकाशन देता है और उसके वचनों को देता है। त्याच्या कामाविषयी, त्याच्या सेवेविषयी, त्याच्या स्वर्गीय प्लॅन विषयी, उसके कार्य के बारे में, उसके सेवकाई के बारे में और उसके स्वर्गीय योजनाओं के बारे में। तर यशायाप्रमाणे आज आम्हाला कृती करण्याची गरज आहे. तो यशायाह के हिसाब से हमें आज कार्य करना जरूरी है। हा प्रभू मी येथे आहे, मला पाठव. कि हाँ प्रभु मैं यहाँ हूँ, मुझे भेज। पण आम्ही ते दर्शन प्राप्त झाल्यावर, वचन प्राप्त झाल्यावर तिकडेच थांबत आहोत. लेकिन जैसे हम दर्शन को पाते हैं तो वहीं पे रुक जाते हैं। प्रभूची इच्छा आहे ते घेऊन आम्ही पुढे जावं अशी त्याची योजना आहे. और प्रभु चाहता है कि उस दर्शन को लेकर हम आगे बढ़ जाएं। यशायाच्या जीवनाकडून आम्हाला शिकायला मिळतं. और यशायाह के जीवन से हम सीख पाते हैं। तो म्हणतो की मला पाठव, हा मी येथे आहे. वो कहते हैं कि प्रभु मुझे भेज, मैं यहाँ हूँ। आणि मग प्रभूचं पुढचं उत्तर त्याच्यासाठी मिळतं, और तब आगे प्रभु से कहता है, हा तू जा आपल्या लोकांमध्ये, तू अपने लोगों के बीच में जा त्यांना जाऊन सांग. और जाकर उनसे कह दे। तर जे काही परमेश्वर आज आम्हाला दर्शन देत आहे, वचन देत आहे, साक्षी देत आहे, और जो कुछ गवाही या वचन या दर्शन प्रभु आज हमें देता है, यासाठी की आम्ही आमच्या लोकात जाऊन आमच्या राष्ट्राला, आमच्या भावांना ते सांगावं. ताकि हम हमारे लोगों को, हमारे राष्ट्र को, हमारे भाइयों को जाकर हम कहें। तर एहेजकेलाच्या जीवनाविषयी 9 विशेष गुणधर्म आपण पाहणार आहोत. तो आज एहेजकेल के जीवन में 9 बातें जो हुई वो देखेंगे, ती त्याला आवश्यक होती. जो उसके लिए जरूरी था। पहिली गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं, पहली बात हम देख सकते हैं, पहिल्या अध्यायाच्या एहेजकेलाच्या 28व्या वचनात, एहेजकेल की किताब 1:28। त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, त्याला देवाच्या गौरवाचे स्पष्टीकरण झालं. और वहां हम देख सकते हैं कि उसे परमेश्वर की महिमा को जान लिया। ते यहोवाच्या तेजाच्या प्रतिमाचं दर्शन त्याला झालं. कि यहोवा के तेज का रूप क्या है उसने देखा। हिंदीमध्ये आपण वाचूया 28 वचन.
जैसे वर्षा के दिन बादल में धनुष दिखाई पड़ता है, वैसे ही चारों ओर का प्रकाश दिखाई देता था। यहोवा के तेज का रूप ऐसा ही था। परमेश्वराच्या तेजाच्या प्रतिमेचं दर्शन ते होतं और परमेश्वर के तेज के रूप को उसने देखा। परमेश्वराचा प्रकाश आम्हाला प्राप्त होतो, और परमेश्वर की रोशनी हम पाते हैं, प्रभूचं तेज आम्हाला प्राप्त होतं। और परमेश्वर का तेज हम पर आता है। प्रार्थना आराधना करत असताना आम्हाला प्रभूचं सामर्थ्य प्राप्त होते, और प्रार्थना और आराधना के समय हम परमेश्वर के सामर्थ को पाते हैं, आम्हाला दर्शन प्राप्त होते और हम दर्शन पाते हैं, आणि आम्ही तिकडेच थांबत आहोत। और हम वहीं पे रुक जाते हैं। परंतु पुढची गोष्ट, दुसरा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं, एक दूसरी बात हम देख सकते हैं, त्याला आपल्या स्वतःची मालकी, आपल्या स्वतःची जी स्थिती आहे ती त्याला ओळखायला मिळाली। और यहाँ हम देखते हैं जैसे वो परमेश्वर का दर्शन देखता है तो उसे अपने खुद की क्या स्थिति है वो उसका एहसास होने लगता है। तो त्या ठिकाणी उपडा पडला, और वहां वो मुंह के बल गिर गया मी कोणीच नाही। कि मैं कोई नहीं। त्यावेळेला प्रभू आम्हाला काय गोष्टी देतो, और जब प्रभु हमें कुछ बातें देता है, प्रभू मी त्याच्यासाठी लायक नाही, कि प्रभु मैं उसके लायक आम्ही नहीं, त्याच्या पुढे उपडे पडावे, और हमने मुंह के बल गिरना जरूरी है। मग तिसरी गोष्ट घडते। और तीसरी बात जो हुई, ही दुसऱ्या अध्यायाच्या 1 ते 2 वचनात आपल्याला पाहायला मिळते। दूसरे एहेस्केल 2 हिंदीमध्ये वाचूया। 1 और 2 मैं पढ़ती हूँ। हाँ, उसने मुझसे कहा, हे मनुष्य के संतान, अपने पाँव के बल खड़ा हो और मैं तुझसे बातें करूंगा। जैसे ही उसने मुझसे ये कहा, त्यों ही आत्मा ने मुझ में समाकर मुझे पाँव के बल खड़ा कर दिया, और जो मुझसे बातें करता था मैंने उसकी सुनी। या ठिकाणी आपल्याला देवाच्या वचनात पाहायला मिळतं, यहाँ पर हम वचन से देख सकते हैं दैवी जीवन आणि त्याच्यासाठी शक्ती। कि एक दैवी या आत्मिक जीवन और उसके लिए जो शक्ति चाहिए वो, आणि त्या जीवनासाठी आम्ही कसा व्यवहार करायला पाहिजे त्याच्यासाठी असलेलं सामर्थ्य, और उस जीवन में हमने कैसे जीना है उसके लिए लगने वाला सामर्थ्य। या ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणतो, तू आपल्या पायावर उभा राहा। या परमेश्वर उसे कहते हैं कि तू अपने पाँव के बल खड़ा हो जा। आणि ज्या वेळेला तो माझ्याशी बोलला, और जब उसे मुझसे बातें की, तेव्हा आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश केला, तब आत्मा मुझ में समा गया, आणि त्या आत्म्याने मला माझ्या पायावर उभं केलं, और उसने समा कर मुझे अपने पाँव के बल खड़ा कर दिया। त्याच्या सेवेसाठी, उसकी सेवकाई के लिए, त्याच्या जीवनासाठी, उसके जीवन के लिए, त्याच्या कार्यासाठी उसके कार्यों को करने के लिए परमेश्वर आम्हाला जीवन आणि शक्ती द्यायला समर्थ आहे। परमेश्वर हमें जीवन और शक्ति दे सकता है। आणि त्यासाठी आम्हाला आमची लायकी ओळखायची आहे। लेकिन इसके लिए हमें हम कितने लायक है ये जानना जरूरी है। आणि जेव्हा आम्ही ते ओळखणार आहोत, और जब हमें इस बात का एहसास होता है, त्यावेळेला तो आत्मा आमच्या ठाई प्रवेश करणार आहे। तब वो आत्मा हमारे अंदर समा जाता है। इर्म्याच्या पुस्तकामध्ये आपण गेल्या दिवसात पाहिलं, और गए दिनों में हमने यिर्मयाह की किताब में देखा, ज्या लोकांना बंदीगृह म्हणून नेलं होतं, जिन लोगों को बंदीवान बनाकर लेकर गया, त्यांच्याविषयी परमेश्वर संतुष्ट आहे। उनके लिए बारे में परमेश्वर खुश है। आणि परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, और परमेश्वर कहते हैं कि मैं उन पर नजर रखूंगा, मी त्यांचं चांगलं करीन। उनकी भलाई करूंगा। आणि त्या ठिकाणी असताना और वहां रहते समय या दर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इस दर्शन में हम देख सकते हैं की तो त्या ठिकाणी असताना प्रभूचं प्रकटीकरण त्याला प्राप्त झालेलं आहे, कि जो जिस जगह पे वो था वहीं पे परमेश्वर के प्रकाशन को उसने पाया, आणि दैवी जीवन आत्म्याने त्याच्या ठाई प्रवेश केलेला आहे। और आत्मा ने उसके अंदर प्रवेश किया। तर हे दैवी जीवन व्यवहारात साठी असलेलं त्याला प्रगट झालं, त्याला प्राप्त झालं। और दैवी जीवन जीने के लिए क्या जरूरी है वो उसने वो प्रकाशन पाया। चौथा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं, चौथी बात हम देख सकते हैं, त्याला त्याच्यासाठी कामगिरी सोपवून दिली। उसके लिए कुछ कार्य दिया गया। दुसऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं, एहेस्केल 2:3 में हम देख सकते हैं, त्याचे स्वतःचे लोक, उसके खुद के लोग, इस्रायल, त्यांच्याकडे परमेश्वर त्याला पाठवतो। जो इजरायली लोग हैं उनके पास परमेश्वर ने भेजता है। त्याला आत्म्याने प्रवेश केल्यानंतर, सामर्थ्य दिल्यानंतर त्याच्या लोकात पाठवलं। और उसे आत्मा से भरने के बाद, सामर्थ्य देने के बाद उसी के लोगों के बीच में उसे भेज दिया। परमेश्वराने जे काही आत्मिक सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे, परमेश्वर ने जो आत्मिक सामर्थ्य हमें दिया है, ते आम्हाला घरी बसून राहण्यासाठी नाही, वो घर में बैठे रहने के लिए नहीं। या लॉकडाऊन मध्ये परमेश्वर आमची यशाया, यिर्मयाह, हेजकेल सारखी तयारी करत आहे। और इस लॉकडाउन में परमेश्वर हमारी तैयारी कर रहा है
जैसे उसने यशायाह की और यिर्मयाह की और यहेजकेल की ते बंदीगृहात असताना परमेश्वराचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं और उस बंधन की स्थिति में परमेश्वर के सामर्थ को उसने पाया। आणि म्हणून या बंधनात असताना परमेश्वराचं ओझ असं म्हणू नका। और इसलिए जब बंधन में जाते हो तो ये परमेश्वर का भारी बोझ है ऐसा मत कहो। येणाऱ्या काळासाठी परमेश्वर आपल्या लोकांना सबल करत आहे, सामर्थ्य देत आहे। आने वाले समय के लिए परमेश्वर अपने लोगों को बलवान कर रहा है, सामर्थ्यशाली कर रहा है। मोठा हंगाम येणार आहे, त्याच्यासाठी लोकांना तो आज वेळ देत आहे त्याच्या चरणाकडे येण्यासाठी। और बहुत बड़ी बेदारी आने पे है, इसलिए आज अपने लोगों को वो समय दे रहा है कि वो उसके चरणों के पास आ सके। आमच्यासाठी मोठी कामगिरी ठेवलेली आहे। और हमारे लिए बहुत बड़ा कार्य रखा है। यहेजकेलला मोठी कामगिरी सोपवून दिली, यहेजकेल को बहुत बड़ा कार्य दिया त्याला आपल्या लोकाल इस्रायल मध्ये पाठवलं गेलं। और उसे इस्राएल लोगों में भेज दिया गया। पाचवा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं देवाबरोबर सहवास आणि सहभागिता पाहायला मिळते। और पांचवी बात हम देख सकते हैं कि यहेजकेल का परमेश्वर के साथ जो संबंध है वो त्याच्या तिसऱ्या अध्यायाच्या 24 आणि 27व्या वचनात पाहायला मिळतं। और तीसरे अध्याय के 24 और 27वीं आयत में हम देख सकते हैं। मी वाचतो 24वा आणि 27वा। मग आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश करून मला माझ्या पायावर उभे केले, तेव्हा तो माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, तू जाऊन आपल्या घरच्या आत आपणाला कोंडून घे। 27वा वचन, मग मी तुझ्याशी बोलेन तेव्हा मी तुझे तोंड उघडीन आणि प्रभू यहोवा असे म्हणतो, हे तू त्यांना सांगशील, जो ऐकेल तो ऐको आणि जो न ऐकेल तो न ऐको, कारण ते फितुरी घराणे आहेत। यहेजकेल 3:24 में पढ़ रही हूँ। तब आत्मा ने मुझ में समा कर मुझे पाँव के बल खड़ा कर दिया, फिर वो मुझसे कहने लगा, जा अपने घर के भीतर द्वार बंद करके बैठा रहे। 27वीं आयत, परंतु जब जब मैं तुझसे बातें करूं तब तब तेरे मुंह को खोलूँगा और तू उनसे ऐसा कहना, प्रभु यहोवा यूँ कहता है, जो सुनता है वो सुन ले और जो नहीं सुनता वो न सुने, वे तो विद्रोही घराने के ही हैं। परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, यहाँ परमेश्वर कहता है, तू जा आणि आपणाला आतल्या घरात कोंडून घे। तू जाकर अपने अंदरूनी खोली में बैठ जा। परमेश्वराने आम्हाला आपल्या घरात कोंडून ठेवलं आहे परमेश्वर ने हमें अपने घर में बैठा दिया है। आणि परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याशी बोलेन, और प्रभु कहते हैं, मैं तुझसे बातें करूंगा, मी तुझं तोंड उघडीन, मैं तेरे मुंह को खोलूंगा, तेव्हा तू बोल। तब तू बोल। परमेश्वर या दिवसात आम्हाला जे काही सांगत आहे, इन दिनों में प्रभु जो हमसे कह रहा है, देवाचा शब्द रोज आम्ही वचन ऐकणार आहात, और रोज हम वचन को सुनेंगे, देवाच्या सानिध्यात रोज जाणार आहात, परमेश्वर की उपस्थिति में रोज जाएंगे। अशी वेळ येईल ऐसा समय आएगा परमेश्वर बोलेल, और परमेश्वर कहेगा, तू आता तुझं तोंड उघड। अब तू अपने मुंह को खोल। आणि परमेश्वर ज्या वेळेला बोलेल और जब परमेश्वर ये कहेगा, तेव्हा समोर आम्हाला कशी स्थिती पाहायला मिळणार आहे, तो हमारे सामने कैसी स्थिति होगी। तू बोल, तू बोल, ते ऐकोत या नाही ऐकोत, वो चाहे सुने या ना सुने, तू सांगायचं काम कर। तू बताने का कार्य कर। परमेश्वर म्हणतो, परमेश्वर ये कहता ते है, फितुरी घराणे आहे, वो विद्रोही लोग हैं। लक्षात ठेवा। और याद रखे, आज देवाचा शब्द आमच्याकडे येत आहे, आज परमेश्वर का वचन हमारे पास आ रहा है। जो ऐकेल तो ऐको, जो सुन लेता है वो सुन ले, जो न ऐकेल तो न ऐको। और जो नहीं सुनता वो ना सुने। आज आम्ही कोणामध्ये आहोत? और आज हम किस ग्रुप में हैं? ऐकणाऱ्यामध्ये आहोत सुनने वालों में हैं की न ऐकणाऱ्यामध्ये या आहोत? ना सुनने वालों पे हैं? जर आम्ही न ऐकणाऱ्यामध्ये आहोत अगर हम ना सुनने वालों में तर हैं, आम्हाला परमेश्वर म्हणतो, तो परमेश्वर हमसे कहता है, तर फितुरी घराणे तुम्ही आहात। ये विद्रोही लोग हैं। म्हणून आम्ही ऐकणाऱ्यामध्ये येऊया, इसलिए हम सुनने वालों में आए, रोज देवाचं वचन ऐकूया, रोज वचन को सुने, तो रोज देवाचं वचन वाचूया, रोज वचन को पढ़ने वाले बने, रोज प्रभूच्या सानिध्यात जा। और रोज परमेश्वर की उपस्थिति में जाओ। अशी वेळ येईल ऐसा समय आएगा परमेश्वर आमच्याशी बोलेन, परमेश्वर हमसे बातें करने लगेगा। लॉकडाऊन नंतर लॉकडाउन के बाद अशा लोकांकडे पाठवील, ऐसे लोगों के बीच में भेजेगा, असं मोठं राष्ट्राकडे पाठवील, और ऐसे राष्ट्रों के बीच में भेजेगा, आमचा तो उपयोग करून घेईल। और हमारा इस्तेमाल वो करेगा। आणि म्हणून देवाच्या सानिध्यात या। ऐसे परमेश्वर की उपस्थिति में आओ। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हेजकेलाची प्रभू बरोबर सहभागिता। और यहाँ हम देख सकते हैं कि यहेजकेल और प्रभु के बीच में एक रिश्ता। 6वा मुद्दा त्याच्याशी परिचय। और अगला पॉइंट है उसके साथ उसकी पहचान। 3ऱ्या अध्यायाचं 1 ते 4 वचन। और तीसरे अध्याय यहेजकेल 3 में ही हम हैं।
3 अध्याय 1 से 4। आणि त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, जे तुला सापडते ते खा, ही गुंडाळी खा आणि जाऊन इस्रायलाच्या घराण्याशी बोल. मग मी आपले तोंड उघडले, तेव्हा त्याने मला ती गुंडाळी खायला लावले. आणि त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, ही जी गुंडाळी मी तुला देतो ती तू आपल्या पोटात जाऊ दे, तिने तू आपले पोट भर. तेव्हा मी ती खाल्ली आणि ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली. 4 वचन. आणि त्याने मला म्हटले, मनुष्याच्या मुला, इस्रायलाच्या घराण्याकडे चालत जा व त्यांच्याशी माझी वचने बोल. एहेजकेल 3 में पढ़ रही हूँ। तब उसने मुझसे कहा, है मनुष्य के संतान, जो तुझे मिला है उसे खा ले, अर्थात इस पुस्तक को खा, तब जाकर इज़राइल के घराने से बातें कर। इसलिए मैंने मुंह खोला और उसने वो पुस्तक मुझे खिला दी। तब उसने मुझसे कहा, हे मनुष्य के संतान, ये पुस्तक जो मैं तुझे देता हूँ इसे पचा ले और अपनी अतड़ियाँ इससे भर ले। अतः मैंने उसे खा लिया और मेरे मुंह में वो मधु के तुल्य मीठी लगी। फिर उसने मुझसे कहा, हे मनुष्य के संतान, तू इज़राइल के घराने के पास जाकर उनको मेरे वचन सुना। प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हेच केलेला परमेश्वर ती गुंडाळी पुस्तक खायला सांगतो. और परमेश्वर एहेजकेल से कहता है कि इस पुस्तक को तू खा ले, त्याच्याशी असलेला परिचय और उससे उसकी पहचान देवाच्या वचनाद्वारेच होऊ शकते. ये वचन के द्वारा ही हम परमेश्वर को पहचान सकते हैं। ते आम्हाला खायची आहेत, घ्यायची आहेत. और इस वचनों को हमें खाना है, हमारे अंदर लेना है। जोपर्यंत आम्ही या पुस्तकाचं सेवन करत नाही, जब तक हम इस पुस्तक को नहीं खाते, तोपर्यंत आम्हाला त्याचा परिचय काय आहे हे समजणार नाही. तब तक हम उससे पहचान नहीं पाएंगे। हे स्पष्ट यावरून आपल्याला पाहायला मिळतं. और इस वचन से हम ये साफ साफ देख सकते हैं। आणि म्हणून जर प्रभू विषयी आम्हाला त्याची योजना कळायची आहे, और अगर परमेश्वर की योजना आप जानना चाहते हो, तर त्याच्या पुस्तकाचं वचनाचं सेवन आम्ही करूया. तो उसके वचन को, उसके पुस्तक को खाना जरूरी है। बरेच लोक म्हणतात, प्रार्थना करतात आणि म्हणतात, प्रभू तुझी इच्छा काय आहे. और बहुत सारे लोग ऐसी प्रार्थना करते हैं कि प्रभु तेरी क्या इच्छा है, परंतु जर आम्ही त्याच्या वचनाचं सेवन करणार नाही, लेकिन अगर हम उसके वचन को अपनाते नहीं तर त्याची इच्छा आम्हाला कळणार नाही. तो हम उसकी इच्छा को नहीं समझ पाएंगे। पुढचा 7वा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं 7वीं बात हम देखेंगे 2 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये. एहेजकेल 2:8। तर मनुष्याच्या मुला, जे मी तुझ्याशी बोलतो ते ऐक. तू त्या फितुरी घराण्यासारखा फितुरी होऊ नको. तू आपले तोंड उघड आणि जे मी तुला देतो ते खा. परंतु हे मनुष्य के संतान, जो मैं तुझसे कहता हूँ उसे तू सुन ले। उस विद्रोही घराने के समान तू भी विद्रोही न बनना। जो मैं तुझे देता हूँ उसे मुंह खोल कर खा ले। देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, आज जे देव आम्हाला सांगत आहे और आज जो परमेश्वर हमें बता रहा है ते आम्ही ऐकूया. वो हम सुने। देवाचं वचन ऐकूया. परमेश्वर के वचन को सुने, देवाचं वचन वाचूया. परमेश्वर के वचन को पढ़े। जर आम्ही ते करणार आहोत, और अगर हम ये ऐसा करेंगे, परमेश्वर म्हणतो, मी जे सांगतो ते तू ऐक. मैं जो कहता हूँ वो तो सुन, ऐसा परमेश्वर कहता है। पण आज आम्ही बरेच ऐकत नाही. लेकिन आज बहुत सारे लोग सुनते नहीं, आमच्यासाठी जगातलं काम खूप आहे, और हमारे पास दुनिया की बहुत सारी बातें हैं करने के परंतु लिए, प्रभूच्या वचन खाण्यासाठी, सेवन करण्यासाठी वेळ नाही. लेकिन परमेश्वर के वचन को पढ़ना या उसे अपनाने के लिए समय नहीं। आमची कामं संपत नाही, हमारे काम ही नहीं खत्म होते, तर देवाची इच्छा आम्हाला कशी कळेल. तो हम परमेश्वर की इच्छा को कैसे जान आणि सकते हैं? म्हणून परमेश्वर म्हणतो, इसलिए परमेश्वर कहता है, तू फितुरी होऊ नकोस. तू विद्रोही मत बन। आम्ही कधी फितुरी होतो, हम कब विद्रोह करते हैं? जेव्हा आमचा दिवस वचनाशिवाय, देवाच्या सानिध्यात जाण्याशिवाय घालवतो. जब हमारे दिन को हम परमेश्वर के बिना और वचन के बिना शुरुआत करते हैं। हालेलुया. हालेलुया. त्या दिवसात जो दिवस दिलाय त्याच्यात आम्ही प्रभूच्या चरणाकडे काही वेळ देऊया. और जो दिन प्रभु हमें देता है उस दिन में हम परमेश्वर के चरणों के पास समय बिताना चाहिए। या ठिकाणी आज्ञाकीतपणा आहे. और यहाँ पे अधीनता है। या ठिकाणी परमेश्वर हेच केलेला आज्ञाकीतपणा शिकवत आहे. और यहाँ पे परमेश्वर एहेजकेल को आज्ञा में रहने के लिए सिखाता है। तो म्हणतो, तू माझं ऐक. वो कहते हैं, तू मेरी बात सुन। आज परमेश्वराचा आत्मा आमच्याशी बोलतो, आज परमेश्वर की आत्मा हमसे बातें करेगी माझ्या मुला तू माझं ऐकणार. कि मेरे बेटे, क्या तू मेरा सुनेगा?
आणखी कठोरतेने तो म्हणतो, और कठोरता से भी वो कहता है माझा ऐक, कि मेरी बात सुन ले, हे तुझ्या हितासाठी आहे. तेरे भलाई के लिए है. 8वां मुद्दा पाहू. और 8वीं बात हम देखेंगे, हे तू जेव्हा ऐकणार आहे, जब तू ये बात सुन लेगा, हालेलुया, भीती, जगातल्या गोष्टीची भीती तुझ्यावर येईल. दुनिया की बातों का भय तुम पर आएगा. वचन वाचूया पहिलं, पहले हम वचन को पढ़े. 2रा अध्याय आणि 6वं वचन. एहेजकेल 2:6. आणि मनुष्याच्या मुला, जरी तुझ्याजवळ काटेरी झाडे व काटे असले आणि तू विंचवामध्ये राहत असलास, तरी तू त्यांना भिवू नको व त्यांच्या शब्दास भिवू नको. जरी ते फितुरी घराणे आहे, तरी त्यांच्या शब्दास भिवू नको आणि त्यांच्या पाहण्यामुळे भयभीत होऊ नको. हे मनुष्य के संतान, तू उनसे न डरना, चाहे तुझे कांटों, ऊंट कटारों और बिच्छुओं के बीच में भी रहना पड़े, तो भी उनके वचनों से न डरना. यद्यपि वे विद्रोही घराने के हैं, तो भी न तो उनके वचनों से डरना और न उनके मुंह देखकर तेरा मन कच्चा हो. या ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणतो यहाँ पे परमेश्वर उनसे कहता है, की तू काटेरी झाडे आणि काठ्यामध्ये आहेस, तू कटीली झाड़ियों के बीच में है तू विंचवामध्ये आहेस, और बिच्छुओं के बीच में है, तरी भिवू नको. फिर भी डरना नहीं. तू फितुरी लोकांमध्ये तू आहेस, विद्रोही लोगों के तू बीच में है, भीती विरहित राहा. लेकिन फिर भी तू निडर रहे. तुझ्यावर भीती अधिकार न करो. तुम पर कोई डर ना आने पाए. त्यांच्या शब्दाला भिवू नकोस. उनकी बातों से नहीं डरना, काही बोलू दे लोक, चाहे उनको कुछ भी कहने तू दो. माझा शब्द ऐक. तू मेरे वचन को सुन. 9वा मुद्दा, 9वीं बात, हालेलुया, 2ऱ्या अध्यायातलं 7वं वचन. दूसरे अध्याय की 7वीं आयत को. हालेलुया. आणि त्यांनी ऐकले आणि न ऐकले, तरी तू त्यांना माझी वचने सांग, कारण ते फितोरी घराणे आहे. इसलिए चाहे वो सुने या न सुने, तो भी तू मेरे वचन उनसे कहना, वे तो बड़े विद्रोही है. या ठिकाणी एहेजकेलचा विश्वासूपणा पाहायला मिळतो. यहाँ पे एहेजकेल के विश्वासूपन को हम देखते हैं. परमेश्वर म्हणतो तू माझ्याशी विश्वासू राहा. परमेश्वर कहते हैं कि तू मेरे साथ विश्वासू बना रहे, माझा शब्द तू सांग. मेरे वचन को बता दे. परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे, आज प्रभु आज हमसे कहता है, आम्ही त्याच्याशी विश्वासू राहणार आहात. क्या हम उससे विश्वासू रहेंगे? हालेलुया. परमेश्वराने आम्हाला बोलवलेलं आहे. परमेश्वर हमें चुन लिया है. तर यशाया, यिर्मया, एहेजकेल यांना कामावर पाठवण्यापूर्वी और यशाया और यिर्मया और एहेजकेल को कार्य में लगाने से पहले परमेश्वर त्यांची पूर्वतयारी करत आहे. परमेश्वर उन्हें तैयार करता है. त्यांच्या बाबतीत 3 वेगवेगळ्या गोष्टी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते. और उनके मामले में हम देखते हैं कि अलग अलग तरीके से उन्हें तैयार किया गया था. त्यांना महत्वाची परमेश्वर गोष्ट स्पष्ट करत आहे. और महत्वपूर्ण बातें उसे बताते हैं. देव त्यांना स्वतःविषयीचे झालेलं प्रकटीकरण देत आहे. पहले तो वो खुद का दर्शन और प्रकाशन उन्हें देता है. दुसरी गोष्ट पाहायला मिळते, दूसरी बात हम देख सकते हैं, देवाच्या शिस्तीमध्ये राहण्यासाठी परमेश्वर की व्यवस्था में चलने के लिए. हा मुख्य मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो और ये बड़ी बात हम देख सकते की हैं परमेश्वर आम्हाला त्याच्या शिस्तीमध्ये राहायला सांगत आहे. कि परमेश्वर चाहता है कि हम उसकी व्यवस्था में चलें. आम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हमें उसकी तरफ ध्यान देना जरूरी है. आमच्या जीवनातील किती वेळ गेलेला असला, और हमारे जीवन का कितना भी समय बीत चुका हो, पाहूया देवाच्या देवचनातून हम वचन से देखें परमेश्वर कसे मुद्दे मांडत आहे. परमेश्वर किस तरह से एक एक बातों को रख रहा है, आपल्या लोकांना शिस्त कशी लावत आहे. कैसे अपने लोगों को व्यवस्था दिखा रहा है. आणि शिस्तीशिवाय आम्हाला प्रार्थना करता येणार नाही. और बिना एक व्यवस्था के हम प्रार्थना नहीं कर पाते. शिस्तीशिवाय आम्ही त्याला संतुषू शकणार नाही. और बिना डिसिप्लिन के हम उसे खुश नहीं कर पाएंगे. उदाहरणार्थ आपल्याला पाहायला मिळतं, और उदाहरण के तौर पे देखिए, योबाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं, अय्यूब के जीवन में हम देख सकते हैं भरपूर काही होतं. बहुत कुछ उसके पास त्याला था. अनेक गोष्टीमधून जावं लागलं. उसे कई तरीके की स्थिति में से जाना पड़ा. त्याच्या जीवनात अनेक संकट आली उसके जीवन में कई संकट आए. आणि तो शेवटी प्रभूच्या चरणाकडे नम्र झालेला पाहायला मिळतं. और अंत में प्रभु के चरणों के पास वो नम्र होता है, हम देख सकते हैं. त्याच्या जीवनात तो म्हणाला होता, जे भय होतं तेच माझ्यावर आलं. और उसने ये बात कही थी कि जिस बात से मैं डर रहा था वो बात मुझ पर आ आणि गई. म्हणून परमेश्वर आज या तिघांनाही सांगते, तुम्ही भिवू नका. और इससे परमेश्वर इन तीनों को कहता है कि तुम डरना नहीं. हालेलुया. भीती ही आम्हाला परमेश्वराच्या आशीर्वाद आणि प्लॅन पासून दूर ठेवते. डर जो है हमें परमेश्वर के आशीषों से
और योजना से दूर कर देता है। आज आणि उद्या आमच्या जीवनात ही शिस्त आलीच पाहिजे और आजकल के दिनों में हमारे जीवन में ये व्यवस्था, ये डिसिप्लिन आना जरूरी है। आणि ही शिस्त जर आमच्या जीवनात येणार आहात और अगर ये हमारे जीवन में हो तर आम्ही प्रार्थना करायला शिकणार तो आहोत. प्रार्थना करना सीख जाएंगे। मोशेच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं मूसा के जीवन में हम देख सकते हैं त्याची 40 वर्ष फारोच्या राज्यामध्ये गेली 40 साल फिरौन के महल में गई आणि 40 वर्ष जंगलामध्ये आपल्या सासऱ्याची मेंढर चारण्यात गेली. और अगले 40 साल अपने ससुर के सारे भेड़ बकरी को चराने में गई। ही 80 वर्ष परमेश्वर त्याला शिकवत राहिला और इन 80 सालों में परमेश्वर उन्हें सिखाता रहा। आणि या 80 वर्षानंतर परमेश्वर त्याचं काम करायला त्याला पाठवत आहे. और 80 साल बीतने के बाद उसका कार्य करने के लिए प्रभु उसे भेजता है। त्याच्या जीवनामध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. उसके जीवन में ये बातें हम देख सकते हैं। त्याच्यासाठी ही 80 वर्ष त्याची निघून गेली. और इसके लिए 80 साल बीत गए। दावीद राजा होण्यापूर्वी त्याला यरूशलेमेत राजा होण्यापूर्वी अनेक संकटातून, डोंगरातून, मृत्यूच्या दरीतून त्याला जावं लागलं. और दाऊद राजा बनने से पहले कई संकटों में से और कई स्थिति में से गुजरना पड़ा। अशा अनेक परीक्षेतून गेल्यानंतर और कई परीक्षाओं के बाद नंतर तो यरूशलेममध्ये राजा झाला. फिर वो यरूशलेम में राजा बना। म्हणून आज आम्ही आनंद स्वभावाचे बनूया. और इसे हम आज खुश मिजाज बनेंगे। ते कोणत्याही परिस्थितीत आम्हाला टाको, और चाहे किसी भी स्थिति में हम क्यों न जाएं, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सोडो, और किसी भी स्थिति में आज हम फंसे क्यों ना हो, त्याच्याविषयी काळजी करत राहू नका. आप चिंता मत करो माझं भवितव्य काय होईल, कि आगे क्या होगा। माझ्याकडे पैसा नाही, मेरे पास पैसे नहीं, माझ्याकडे बिझनेस नाही, मेरे पास बिजनेस नहीं, माझ्या घरामध्ये काही वस्तू नाही. मेरे घर में कोई बातें नहीं। परमेश्वर कोणत्याही परिस्थितीत आम्हाला टाकू द्या, और चाहे किसी भी स्थिति में प्रभु हमें जाने दे, तो आम्हाला एक प्रकारची शिस्त लावत आहे त्याच्या चरणाकडे येण्यासाठी. वो हमें एक व्यवस्था लगा रहा है उसके चरणों में आने के लिए। आम्हाला कदाचित ते परकी वाटेल, हो सकता है हमें अकेलापन महसूस हो और हमें ऐसा छोड़ दिया है ऐसा महसूस हो, परंतु त्याच्या चरणाकडे येण्यासाठी लेकिन उसके चरणों के पास आने के आम्ही लिए धैर्य ठेवूया, हम हिम्मत रखें, विश्वास ठेवूया. विश्वास रखें। ज्या शिस्तीमधून परमेश्वर मला नेत आहे और जिस स्थिति में से प्रभु में लेकर जा रहा है त्याच्यात मी घाबरणार नाही. उसमें मैं डरूंगा नहीं। एक शेवटलं उदाहरण देऊन मी समाप्त करू इच्छितो. और एक उदाहरण देकर मैं खत्म कर देता हूँ। योसेफ दास असा विकला गेला. यूसुफ को दास बनकर बेचा गया। आपल्या बापाचा आवडता प्रिय मुलगा आणि सर्व वस्तू मिळवणारा, और अपने पिता का प्यारा बेटा था और सारी बातें उसके लिए वो करने वाला था। आणि त्याला अनेक संकटातून जावं लागलं. और कई संकटों में से उसे गुजरना पड़ा त्या कोरड्या विहिरीत जावं लागलं. और उसे उस सूखे कुएं में डाला गया तो दास असा विकला गेला और उसे गुलामी करने के लिए बेच दिया गया। आणि तेथे विकला गेला. बेच दिया गया त्या ठिकाणी तो अनेक कष्टातून गेला. और बहुत भयानक स्थिति में से वो गया तो बंदीगृहामध्ये गेला और वो जेल में चला गया आणि शेवटी राजाचा मुख्य झाला. और आखिर में वो राजा का दाहिना हाथ बन गया। परंतु त्याला या सर्व शिस्तीतून जावं लागलं. लेकिन उसे बहुत सारी व्यवस्था से जाना पड़ा आपल्या बापाला प्रेम देणारा तो ठरला. और अपने पिता से प्यार करने वाला वो बन गया। हालेलुया. हालेलुया। आणि म्हणून प्रभू आज आम्हाला काही शिस्तीमधून नेत आहे. और आज प्रभु हमें एक व्यवस्था से लेकर जा रहा तर है। प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया, उसे हम धन्यवाद देंगे, प्रभूला गौरव देऊया. उसे महिमा देंगे। तो राजांचा राजा वो आहे. राजाओं का राजा है। तो आपल्या पायावर आपल्याला उभं करेल. वो हमें अपने पैरों के बल खड़ा कर देगा। या स्थितीमधून, शिस्तीतून नेत असताना और इस डिसिप्लिन में से वो हमें लेकर जाते तो समय आमची तयारी करत आहे. वो हमें तैयार कर रहा है। या लॉकडाऊन मध्ये तो आमचं सहाय्य करत और आहे. इस लॉकडाउन में हमारी सहायता वो कर रहा है। त्याच्या चरणाकडे आपले डोळे बंद करूया. आइए हम अपनी आंखों को बंद करें। स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात, येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली, अभिषेकाखाली आम्ही येत आहोत. आम्ही कोणत्या का स्थितीतून जाऊ, पण तुझा आत्मा मला सोडत नाही. हालेलुया। ते तुझे लोक खासद्याच्या देशात गेले आणि तू म्हणतो मी तेथे माझी दृष्टी त्यांच्यावर लावीन, हालेलुया। तेथे मी त्यांना बांधीन, मी तेथे त्यांना उभं करीन, माझा आत्मा त्यांच्यामध्ये घालीन यासाठी की ते मला मानतील. हो, बंदीगृहात गेलेले, बंधनात असलेले, आज लॉकडाऊनमध्ये आपल्या घरात बसलेले, जे निराशित आहेत आपल्या बिझनेसविषयी, आपल्या घराण्याविषयी निराशित आहेत,
आपल्या सर्व कष्टाविषयी चिंता क्रांत आहेत. प्रभू, तू त्यांना बांधणारा, यस लॉर्ड. तो त्यांना उभा करणारा, आमेन. तो पवित्र अभिषेक तो त्यांच्यावर येऊ दे, जेणेकरून ते तुला मानतील, तुला वेळ देतील, तुझ्या या शिस्तीमध्ये येतील. असं तू आम्हाला कर. यस लॉर्ड. आम्ही तुझ्या चरणापुढे लीन होत आहोत. आम्ही आपलं समर्पण करत आहोत तुझ्या योजनेसाठी. या दिवसात जे काही दृष्टांत, जे काही प्रकटीकरण, जे काही दर्शन, जे काही स्वप्न, स्वर्गीय साक्षात्कार, स्वर्गीय वचन तू देत आहे, पुढील येणाऱ्या काळासाठी तू आमची तयारी करत आहे. हे आम्ही मान्य करतो, कबूल करतो आणि तुझ्या चरणापुढे लीन होतो. आम्ही कोणी नाही, पण तुझ्या पवित्र कार्यासाठी तू आम्हाला बोलवलेले आहे हा विश्वास ठेवतो. यस लॉर्ड. आमची तू तयारी करत आहे. या कमीपणामध्ये, या लॉकडाऊनमध्ये देखील तुझा अभिषेक, तुझ्या भय धरणारे, तुझा हा शब्द ऐकणारे या प्रत्येकावर आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. सारा आदर, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून ते ऐक आणि मान्य कर. आमेन.